नमस्कार, शामराव मोकाशी. आणि ई बाईक टॅक्सी जर शासनानं चालू करायचं म्हणलं तर त्यांचं वर्गीकरण करा बाईकचं. आणखीन त्यांना जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना कोणाला घ्यायचे असतील तर त्यांना 80% परवाने हे रिक्षा टॅक्सी चालकांना द्या. म्हणजे हे एकल प्रवासी आहेत आणि ही बाईक जी आहे ती कुठल्या ॲपला जोडता येणार नाही. त्याला मीटर बसवा आणि एकल प्रवासी वाहतूक सेवा म्हणून त्याला परवाने द्या. शिवाय जर कुठल्या रिक्षावाल्याला रिक्षा चालवायची नाही, त्याचा रिक्षाचा परवाना आहे आणि त्याला रिक्षा घ्यायची नाही, त्याला एकल प्रवासी वाहतूक ई बाईक घ्यायची आहे, तर त्याच परवान्यावरती त्याची नोंद करा की त्यानं परवान्याचे 15,000 रुपये भरलेले आहेत. म्हणजे त्याला नवीन परवाना हा घेता येणार नाही. म्हणजे तो परवाना टू व्हीलरसाठी चालेल आणि त्या परवान्यावरतीच नोंद करून घ्या. पण त्याला टू व्हीलरचा लायसन काढावं लागेल, बिल्ला काढावा लागेल आणि बिल्ल्यासाठी 15 वर्षाचा दाखला, पोलीस रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी लागतील. पण 80% जर शासनाला ई बाईक द्यायची असेल एकल प्रवासी वाहतूक तर कुठल्याही ऑनलाईनलाही जोडता येणार नाही आणि त्याला मीटर द्या आणि त्याच्यासाठी समिती नेमा शासनानं. आणि ई बाईक म्हणजे ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला जर त्याला आता रिक्षा चालवायची नसेल, त्याला वाटते की बाबा ई बाईकमध्ये एकल प्रवासी वाहतुकीत माझा व्यवसाय चांगला होणार आहे, त्याच्यात मी सक्सेस होईल, तर त्याच्याकडे परवानाच आहे. मग त्यानं ती रिक्षा वगैरे त्याची समजा 15-16 वर्ष झाली की रिक्षा त्याची मोडीत निघतात मुंबई महानगर क्षेत्रातली, तर त्या परवान्यावरतीच मग त्याला ई बाईक टॅक्सीचा परवाना द्या. पण त्या ई बाईक ऑनलाईनला जोडता येणार नाही आणि त्याला मीटर हे बाईकला बसवा आणि मीटरचं भाडं निश्चित करा आणि मुंबई महानगर क्षेत्रात कुठेही मग त्याला धंदा करून द्या. पण 80% परवाने हे रिक्षा टॅक्सी चालकाला हे द्यावेत. म्हणजे त्याच्यावर परवाना एकच राहील की त्याला 2-2 परवाने काढायची गरज नाही. आणि टॅक्सी रिक्षाचे परवान्याचे 15,000 भरलेलेच आहेत आणि त्याच परवान्याचा वापर करा म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडं मागणी केलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.